एकदा एक मुलगा जीवन संपवावा म्हणून नदीकाठी जाऊन बसला होता. तर त्या ठिकाणी एक साधू महाराज स्नान करण्यासाठी आले होते. तर त्यावेळी त्या साधू महाराजांनी त्या मुलाला विचारले, बाळा, तू इतक्या निराश अवस्थेत का बसला आहे? काय झालं तुला? तर त्यावेळी त्या मुलांनी म्हणाला, महाराज, मला देवाने आत्तापर्यंत काही दिलेले नाही आहे. फक्त त्रास देण्याचे काम केलेलं आहे. माझ्या जीवनात काहीच नाही आहे. माझ्याकडे काहीच नाही. मी जीवनाला त्रस्त झालो आहे. माझं जीवन संपवण्यासाठी बसलेलं आहे. मला जीवन संपवायचं आहे. तर तो साधू महाराज त्या मुलाला म्हणाले, बाळा, तू आज माझ्यासोबत येशील का? त्यावेळी तो मुलगा म्हणाला, नाही, आज मला जीवन संपवायचं आहे. तर ते साधू महाराज म्हणाले, तू असे जीवन संपवणार आहे तर फक्त माझ्यासाठी एक दिवस माझ्यासोबत चल. तर त्यावेळी त्या मुलाने होकार दिला आणि साधू महाराजांच्या सोबत तो मुलगा गेला. साधू महाराज त्या मुलाला एका राजाकडे घेऊन गेले. तर त्यावेळी तो साधू महाराज आणि तो राजा कानात एकमेकांनी बोलले. नंतर तो राजा त्या मुलाला म्हणाला, तुझे डोळे मला हवे आहेत. त्या बदल्यात 100 सोन्याचे नाणे देईन. तर पटकन तो मुलगा म्हणाला, साधू महाराज, हे काय राजा काय म्हणतात? ते 100 कशाला? 1000 सोन्याचे नाणे जरी दिले तरी मी माझे डोळे नाही देणार. पुन्हा साधू महाराज आणि राजा दोघेजण पुन्हा कानात काहीतरी कुजबूज केले. नंतर ते राजा त्या मुलाला म्हणाले, तुझे कुठला असा अवयव आहे तू विकणार आहे? त्या बदल्यात तू जेवढे पैसे मागशील तेवढे पैसे मी तुला देईल. तर तो मुलगा म्हणाला, नाही आहे, मी तुम्हाला कधीच नाही देणार. तर त्यावेळी तो साधू महाराज म्हणाला, अरे बाळा, तू तरी जीवन संपवणार आहे. असेही तसेही तू संपणार आहेस. तर तू विकून टाक आणि त्याचे मोबदला तुला भेटून जाईल. तर त्यावेळी तो मुलगा म्हणाला, नाही साधू महाराज, माझ्याकडून खूप मोठा चूक झालेला आहे. देवाने मला आत्तापर्यंत काहीच दिलेलं नाही असं मला वाटत होतं. परंतु आता मला कळून चुकलं की देवाने मला खूप बहुमूल्य असे गोष्टी मला दिलेल्या आहेत. मी ओळखलेलो नव्हतो. माझं ओळखण्यामध्ये चूक झालेली आहे. म्हणून तो मुलगा साधू महाराजांचा पाय पकडला आणि तिथून तो निघून गेला. या कथेचा तात्पर्य असा आहे, आपल्याही जीवनामध्ये समस्या आल्या की आपल्याला वाटतोय की आपल्या जीवनामध्ये देवाने काहीच नाही दिलं, फक्त समस्या दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच दिलेलं नाही. काही लोकांचे स्वप्न असतं की मोठं घर असावं. तर 4 भिंतीचं घर असतोय, तो तर आपल्याला साध्य नाही झाला तर आपल्याला वाटतोय की आपलं जीवन काहीच नाही आहे. आणि काहींना वाटतोय, मी ज्या सुंदर स्त्रीवरती प्रेम करतो ती जर भेटली नाही तर त्यांना वाटतोय की आता आपलं आयुष्य काहीच नाही. काही व्यक्तींना असं वाटतंय की सुंदर महागड्या गाड्या त्यांच्याकडे असायला पाहिजेत. ते जर नसले तर त्यांना वाटतोय की आता आपलं जीवन काहीच नाही. मित्रांनो, आपल्याकडे काय नाही ह्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा देवाने आपल्याकडे काय दिलं ह्या गोष्टीचा जर आपण विचार केलं तर जीवन अधिक सुंदर आणि सुखमय बनतं. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुमचा एक कमेंट अशा प्रकारे वेगवेगळे कथा तयार करण्यास आम्हाला प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.